आपल्यासोबत रमेश बोलणारे सर काय सांगाल? आज सुषमा अंधारे यांच्या विरोधामध्ये हक्कभंग आणण्याची मागणी तुम्ही सभागृहामध्ये केलेली आहे, त्याविषयी महाराष्ट्राच्या विधिमंडळाची गेल्या अनेक वर्षाची परंपरा जर त्या ठिकाणी आपण जर पाहिली, एक वेगळी प्रतिष्ठा या विधिमंडळाला त्या ठिकाणी, आणि म्हणून विधिमंडळाच्या या कायदेशीर कामकाजावरती कुणी जर टिंगल करीत असतील तर त्यावरती हक्कभंग त्या ठिकाणी आपण आणला पाहिजे. आणि म्हणून प्रामुख्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते, लाडक्या बहिणीचे मोठे भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याबद्दल एका कॉमेडी माणसाने त्या ठिकाणी गाणं गायलं, आणि ते गाणं गायल्यानंतर या विधिमंडळामध्ये सर्व सदस्यांनी एक गदारोळ केला. आणि म्हणून मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेबांनी त्यावरती घोषणा केली का निश्चित असं जर कुणी जर केलं असेल तर त्याची दखल कायदेशीरपणाने त्या ठिकाणी घेतल्या जाईल. विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतरसुद्धा उबाटा गटाच्या स्वतःला नेत्या समजणाऱ्या सुषमा अंधारे यांनी परत त्या ठिकाणी आपल्या बाईटमध्ये परत ते वाक्य त्या ठिकाणी रिपीट केलं. म्हणजे एका प्रकारे त्यांनी ह्या विधिमंडळाची टिंगल केली, आमच्या सर्व सदस्याचा अपमान त्या ठिकाणी होतो आहे. आणि म्हणून कायदा 273 नुसार या ठिकाणी शिवसेनेचा मुख्य प्रतोद या नात्याने हक्कभंग त्या ठिकाणी आणलेला आहे. निश्चित मला खात्री आहे का तो हक्कभंग त्या ठिकाणी रुलिंग दिल्याप्रमाणे स्वीकारला, वरती पाठवल्या जाईल आणि संबंधितावरती कठोर कार्यवाही त्या ठिकाणी होईल. धन्यवाद. कॉमेडियन कमरान आहे तो बोलतोय की मी माफी मागणार नाही, मी काही चुकीचं बोललेलं नाही. मी आत्ताच बोललो का माणूस हा कायद्यापेक्षा काही मोठा नाही, आणि म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे, जरी त्याला माफी मागायची नसेल तर निश्चित त्याच्यावरती कार्यवाही केल्या जाईल. हे सातत्यानं असं वक्तव्य होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भामध्ये. असं वाटतं तुम्हाला कोणीतरी त्यांचा बोलवता धनी वेगळा असू शकतो? अजिबात नाही. सध्या आमच्या सर्वमध्ये अत्यंत चांगला समन्वय आहे ना. विरोधी पक्ष तर बोलता जर धनी असेल तर त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु कार्यवाही होईल मात्र एवढी खात्री आहे. नक्कीच तुम्ही संवाद साधल्याबद्दल हे होते रमेश बोलणारे. मी गुणवंत दंगा, DRV न्यूज, मुंबई.